नागरिकांनी एलपीजीचं पॅनिक बुकिंग करू नये असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलंय। पॅनिक बुकिंगमुळे रांगा दिसून येत आहेत असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे। भारत 90% एलपीजी आणि 47% एलएनजी कतारमधून आयात करतो असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलंय। या तेल गॅस पुरवठ्याबद्दल केंद्र सरकारची ही माहिती। देशात एलपीजीची परिस्थिती चिंताजनक आहे। 18 मार्चला देशभरात 56 लाख एलपीजी बुकिंग झाले। पॅनिक बुकिंगमुळे रांगा दिसून येत आहेत। नागरिकांनी पॅनिक बुकिंग करू नये, घाबरून जाऊ नये। भारताची 22 जहाजं अजूनही होर्मुझमध्ये उभी आहेत। होर्मुझमधल्या जहाजांबद्दल इराणशी संवाद सुरू आहे। मध्य पूर्वेतल्या कोणत्याही घटनेचा आपल्यावर परिणाम होतो। भारतात 90% एलपीजी आणि 47% एलएनजी कतारमधून आयात करतो। कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित झालेला नाही। भोंदू कराडच्या 56 क्लिप प्रकरण समोर आल्यास महाराष्ट्र सरकार पडेल असं म्हणतायत राऊत। खरातला रुपाली चाकणकरांनी अभय दिलं। अशोक खरात प्रकरणावरून रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी राऊतांनी केली। भोंदू अशोक खरातची एसआयटी चौकशी सुरू आहे। संपत्तीची झाडाझडती झालेली आहे। बलात्कारी भोंदू अशोक खरात प्रकरणात संजय राऊतांनी गंभीर आरोप केलाय। अशोक खरातच्या 56 अश्लील क्लिप्स आहेत असा दावा राऊतांनी केला। या प्रकरणाची नीट चौकशी केल्यास महाराष्ट्र सरकार पडेल असंही राऊत म्हणाले। ये सब मामला यानी महाराष्ट्र का जेफरी एप्स्टाइन फाइल जैसा ही है, उससे भी भयंकर है। पुलिस अगर सामने लाएगी, उनके पास 56 क्लिप्स है उनके मोबाइल में, अगर ये सामने आएगा मामला तो महाराष्ट्र की सरकार गिर जाएगी। महिलांवर कशा पद्धतीने अत्याचार केले हे पाटकर फाईलच्या निमित्ताने समोर आलेलं आहे। त्यामुळे जनाब संजय राऊत, तुम्ही एप्स्टाइन फाईल बघण्यापेक्षा, या भोंदू बाबाचं वागणं बघण्यापेक्षा त्या भोंदू बाबावर कारवाई करण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस सक्षम आहेत। तुमची पाटकर फाईल्स एकदा बघा। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा भोंदू अशोक खरातला ओवाळतानाचा व्हिडिओ समोर आला होता। या व्हिडिओत रुपाली चाकणकर खरातचे पाय देखील धुत असल्याचं दिसतंय। दुसऱ्या एका व्हिडिओत रुपाली चाकणकरांनी खरातचा उल्लेख गुरुमाऊली असा केला होता। या सगळ्यांमध्ये जन्म देणारी आई म्हणून ती माझी गुरु, मला चालायला बोलायला शिकवलं माझ्या वडिलांनी म्हणून ते होते गुरु। पण मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झाला, मला जन्मात येऊन करायचे काय हे सांगणारे गुरुमाऊली तुम्ही, म्हणून मी तुमच्या समोर उभी आहे। आज मी जे काय आहे, रुपाली चाकणकर म्हणून जे काही करत आहे ते माझं सारं अस्तित्व तुमचं आणि या गुरुमाऊलीचं आहे। त्यामुळे रुपाली चाकणकरच भोंदू खरातला पाठीशी घालत असल्याचा आरोप रुपाली ठोंबरेंनी केलाय। पण राष्ट्रवादीचे मंत्री असलेल्या दत्तात्रय भरणेंनी मात्र चाकणकरांची पाठराखण करत अजब वक्तव्य केलंय। श्रीमती रुपाली निलेश चाकणकर यांनी त्या खराताला अभय दिलेला आहे। तातडीने चाकणकर यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे। जर चाकणकरांना कुठे नैतिकता उरली असेल तर त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा। ते काय स्वतःहून गेले, कुठे कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले असतील, महाराजांचं दर्शन झालं असेल किंवा तिथं ते भेटले असतील किंवा त्यानंतर काय शेवटी आपण कोणाला तरी गुरु मानतो हे झालं असेल। त्यात रुपालीताई चाकणकरांचा कुठलाही दोष किंवा त्यात त्यांची कुठलीही चाकणकर ताईंची चूक नाहीये। त्यांनी जर राजीनामा, नैतिक दृष्टिकोन राजीनामा जर त्यांनी दिला नाही तर तुम्ही मुख्यमंत्री या नात्याने त्यांचा राजीनामा लगेच घ्या। नाही राजीनामा देत असतील तर त्यांना बडतर्फ करा, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घ्यावी। राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा जाऊन येतात, पाय धुतात त्यांचे। ठीक आहे, एखाद्या दिवस नमस्कार करणं, कोणतरी कार्यकर्त्याच्या आग्रह असतो, आपण एखाद्याला नमस्कार करायला गेलो तर हे मी समजू शकतो।
परंतु पाय धुणं आणि हे धुणं कोणत्या जगात आपण वावरतोय आत्ताच्या घडीला. नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात भोंदू अशोक खरात विरोधात एका 35 वर्षीय महिलेनं लैंगिक शोषणाची तक्रार दिली आहे. नाशिकच्या वावी पोलीस ठाण्यात खरात विरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 5 कोटींची खंडणी मागितल्याचा हा गुन्हा आहे. शिर्डीमध्ये अश्लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी एका पीडितेनं खरातच्या कार्यालयातल्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय. खरात प्रकरणात राज्य सरकारनं एसआयटीची स्थापना केली आहे. IPS तेजस्वी सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या एसआयटीनं खरातची चौकशी देखील सुरू केली आहे. खरातच्या कुटुंबातील व्यक्तींनीही माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर दादागिरी केली. नाशिकमधल्या खरातच्या बंगल्याबाहेर वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांना खरातच्या कुटुंबातील व्यक्तींनी धमकी दिली. गैरवर्तन करत कॅमेरा आणि मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना फोन कर. हात नाही लावायचा, हात नाही लावायचा. हात तिकडे घे. कोण आहे? कोण आहे? तुझं काय नाव आहे ते सांग. नाशिक पोलिसांनी खरातशी संबंधित संपत्तीची झाडाझडतीही सुरू केली आहे. खरातचा नाशिक शहरात आलिशान बंगला आणि ऑफिस आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पाथर्डीत 30 एकर जमीन आहे. नाशिकमधलं सिन्नर, ओझर विमानतळ परिसर आणि शिर्डीत देखील कोट्यवधींची जमीन आहे. नाशिक पोलिसांकडनं खरातच्या सिन्नरमधील मिरगावच्या फार्म हाऊसची देखील तपासणी केली गेली आहे. खरातच्या फार्म हाऊसमधनं पोलिसांनी एक पिस्तूल जप्त केलंय. पोलिसांना काही वापरलेली तर काही न वापरलेली काडतुसं सापडली आहेत. बलात्कारी आणि भोंदू असलेल्या खरातचे 50 पेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ असल्याचा आरोप विरोधी पक्षातल्या नेत्यांनी केलाय. या प्रकरणात खरातचा गुरु माऊली असा उल्लेख करणाऱ्या रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे खरातच्या चौकशीत आणखी काय काय समोर येणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे.